काय झालंय, गेल्या 5 वर्षात त्या लोकांनी आमदार फक्त टीव्हीवरच बघितलंय, प्रत्यक्षात आमदाराची भेटच होत नाही. म्हणजे वोटिंग करायचं ठाकरेंना आणि कामं सांगायची शिंदे आणि अहिरांना. आपण इमोशनली विचार करू की 2 भाऊ एकत्र आले, महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं आहे, मराठी माणसाच्या दृष्टीने चांगलं आहे, आणि त्या इमोशनचा तुम्ही गैरफायदा घेता आणि फसवता लोकांना. वरळीचे जे आमदार आहेत त्यांचं तुमच्या पक्षावर जरा विशेष प्रेम सुद्धा आहे आणि लक्ष सुद्धा आहे. आमचं पण आहे. बरं, असं पण नाही. मग तुम्ही मला त्यावेळेला खूपच मारायला पाहिजे होतं की बाबा 60 महिने तरी हॉस्पिटलमध्ये राहायला पाहिजे, तर काहीतरी भीती बसली असती. तेही तुमचे जे कोण पाठवलेले त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. 30-40 सेकंदाच्या वर ते टिकलेही नाहीत शिवाजी पार्कमध्ये. नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. महामुलाखतमध्ये आज आपल्यासोबत एक विशेष पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत मनसेचे फायर ब्रँड नेते संदीप देशपांडेजी. संदीपजी नमस्कार. नमस्कार. संदीपजी, मुलाखतीची सुरुवात आपण बंदपासून करू. उद्या जो बंद बदलापूरच्या घटनेनंतर विरोधी पक्षांनी पुकारलाय, त्या बंदबाबत आपली भूमिका काय? नाही, मुळात तुम्हाला एक बंदबाबत एक सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला हा सगळा प्रकार बदलापूरमध्ये झाला, जेव्हा त्यांची तक्रार घेत नव्हती आणि ते पालक खूप त्रासलेले होते, हैराण झालेले होते, त्यावेळेला त्यांनी सर्वप्रथम अप्रोच केलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केलं. आणि मग आमचे तिकडच्या ज्या महिला शहराध्यक्ष आहेत संगीताताई, त्या तिकडे गेल्या आणि मग आम्ही सगळे कार्यकर्ते आमचे तिकडे पोचले. आणि त्याच्यानंतर रात्री 2 वाजता आम्ही जेव्हा पोचलो, 12-12:30ला पोचलो आमचे लोक तिकडे, आणि 2 वाजता तिथे FIR घेतली. आणि त्याच्यानंतर मग या प्रकरणाला वाचा फुटली आणि मग आता बाकीचे सगळे जागे लागले. पण बंदबाबत जर तुम्ही म्हणाल तर त्याची भूमिका सन्मान्य राजसाहेब सांगतील, मला वाटतं थोड्या वेळात जाहीर करतील, आणि त्याप्रमाणे करू. एकूणच महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे, त्याच्यामध्ये समस्यांकडे न बघता त्या सुटतील कशा असा प्रयत्न न करता एकमेकांवर खापर फोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण राजकारण बघितलं ना, तर म्हणजे मला जे मेनस्ट्रीम आपण मीडिया म्हणतो तिथे पण सकाळी काय होतं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही विषयावर चर्चा नसते. कोणतरी हा मेंदे तो खोके, मग ते ह्यांना काहीतरी बोलणार, मग हे त्यांना काहीतरी बोलणार. त्याच्यामध्ये लोकांच्या प्रश्नावरती समजा एखादा असं कुठेच दिसत नाही. म्हणजे तुम्हाला मी आता परवा आदित्य ठाकरे असं म्हणाले की रोडमध्ये स्कॅम झाला आहे आणि हे झालं आहे आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरना परत कामं मिळते. म्हणजे आपण पण महानगरपालिका बघितलेली आहे, गेल्या 25 वर्ष हेच चाललेलं आहे. आणि गंमत अशी होते की त्याचप्रमाणे बातम्या पण लागतात. म्हणजे पावसाळा आला की आपण खड्ड्याबद्दल बोलणार, पावसाळा गेला की आपण त्याच्याबद्दल विसरून जाणार, आणि मग आपण त्याच्याबद्दल बोलणार नेक्स्ट पावसाळ्याला. मला असं वाटतं ह्याच्यावर परमनंट सोल्युशन तुम्हाला करायचं असेल तर मी वारंवार आमचं म्हणणं हेच आहे की ह्याच्यासाठी कोणतरी एक जबाबदार व्यक्ती पाहिजे. आज महापालिकेत काय आहे, समजा एखादा रोड खराब झाला तर तो रोड खराब झाला त्याची जबाबदारी कोणाची, हे अजून आपण जबाबदारी निश्चितच केलेली नाही. कॉन्ट्रॅक्टरची आहे, प्रशासनाची आहे, नगरसेवकांची आहे. नाही, माझं तर म्हणणं वेगळं आहे. तिथे एक आरी असतो, रोड इंजिनियर असतो. रोड इंजिनियर रिपोर्ट करतो सब इंजिनियरला, सब इंजिनियर रिपोर्ट करतो असिस्टंट इंजिनियरला, असिस्टंट इंजिनियर रिपोर्ट करतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करतो डेप्युटी इंजिनियरला, आणि डेप्युटी इंजिनियर रिपोर्ट करतो चीफ इंजिनियरला. या सगळ्यांचं काम आहे ते रोडचं इन्स्पेक्शन करणं. मग ह्यातला जबाबदार कोण? जेव्हा आपण म्हणतो नाही जबाबदारी सामूहिक असते तेव्हा कोणाला शिक्षा होत नाही. बरोबर आहे. आणि तेच प्रश्नांबद्दल झालेलं आहे. कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. आपण भले काय योजना आणतोय, लाडकी बहीण आणली, पण त्याच्यातनं लोकांना काय फायदा मिळतोय? खरोखर फायदा मिळतोय का त्यातनं? आणि ते पैसे जे आपण पोचवतोय त्याच्या मागे त्या लोकांनी काय करणं अपेक्षित आहे? म्हणजे समजा मी गरीब आहे, मला 1500 रुपये मिळाले, ह्याच्यातनं मी काय करणं अपेक्षित आहे? ह्याच्याबद्दल कोणालाच म्हणजे कोणीच मला असं वाटतं याच्यावर चर्चा करताना दिसत नाही. बरं, हल्ली कसं होतं की तुम्ही एखाद्या विषयावर एखादं मत मांडलं की तुमचं आडनाव मध्ये येतं. बिलकुल.
आता समजा आरक्षणाचा विषय, त्याच्यावर समजा मी एखादं बोललो किंवा देशपांडे बोलले तर मग अडचणी, देशपांडे बोलले तर मग तर झालं, मला फाशीच घ्यावी लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आणि एका गोष्टीचं तुम्ही एका अर्थाने बोललेले असतात, त्याचे वेगवेगळे अर्थ काढून त्याच्यावर त्याचं रणकंदन माजवलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं राजकारणी लोक पण बोलताना आता 10 वेळेला विचार करतात. कालच मी एक मुलाखत केली, त्या मुलाखतीमध्ये जे सज्जन आलेले उत्तर प्रदेशचे मंत्री होते, त्यांनी एक खूप चांगलं वाक्य सांगितलं. एकेकाळी भारत हा कृषीप्रधान देश होता, आता तो जातीप्रधान देश झालेला आहे. हो हो, आणि दुर्दैवाने ही परिस्थिती आहे. दुर्दैवाने आहे. आणि मला असं वाटतं ह्या आता सन्मान्य राजसाहेब जे बोलले, जे विदर्भाच्या दौऱ्यात बोलले, काय म्हणाले ते, की आज आपल्याकडे सरकारी नोकऱ्या किती आहेत. म्हणजे आपण जर फॅक्टवर बोलायला गेलो की लगेच हा देशपांडे आहे ना, हा असं बोललाय, मनुवादी आहेत किंवा काय. आम्ही माझ्या घरी किंवा आमच्या पक्षात आम्ही कधीही जातपात बघितली नाही. आम्ही कोणाला आडनावावरनं जज केलं नाही आणि त्याचं आडनाव हे आहे म्हणून त्याला काहीतरी दिलं किंवा हे आहे म्हणून काहीतरी दिलं नाही, ही शिकवणच नाही आहे. पण तरी बोलताना सांभाळून बोलावं लागतं, कारण मग ते फेसबुकच्या खाली कॉमेंट्स यायला सुरुवात होतात. पण तरी साहेब काय म्हणाले की आज सरकारी नोकऱ्या किती आहेत, त्या सरकारी नोकऱ्या जर तुम्ही आरक्षण म्हणून जरी दिल्या तरी सगळ्यांना होणार आहेत का, त्या पुरणार आहेत का, तर नाही पुरणार आहेत. शेवट तुम्हाला प्रायव्हेट, आज सरकारी नोकऱ्यांमध्ये पण कॉन्ट्रॅक्ट किती झाले, कॉन्ट्रॅक्टवरच घ्यायला सुरुवात केली आहे ना. आता जे काय 75,000 जॉब शासनाने दिले, सगळ्या कॉन्ट्रॅक्टवरचे जॉब आहेत. परमनंट जॉब कोणीच दिलेले नाहीत. मोदी साहेब पण जे देत आहेत कॉन्ट्रॅक्टवरचे जॉब आहेत केंद्र शासनाचे, ते कुठेही परमनंट जॉब नाही. तर जेव्हा तुम्हाला आता प्रायव्हेटायझेशनमध्ये जॉब मिळणार आहेत, तुमची गोष्ट वाढलेली म्हणजे IT चे जॉब, त्याच्यामध्ये काही रिझर्वेशन नाही आहे. तेच साहेब म्हणाले की जर आपण बाहेरनं जेव्हा उद्योग, आता मला सांगा की रोज आपण गळा काढतात आपले काही लोक की उद्योग पळवले, गुजरात लागले. जे उद्योग महाराष्ट्रात आहेत बरोबर, त्या उद्योगामध्ये किती टक्के इथला स्थानिक भूमिपुत्र त्यांनी घेतलाय, याचा एक सर्वे महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर श्वेतपत्रिका काढावी. की बाबा समजा टाटा उद्योग समूहाने इथे एक जॉब आणला, तुम्हाला गॅरंटी आहे का की 80% इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची भरती तिथे होणार आहे का, बाहेरनं जॉब आणणार आहात तुम्ही. आज जिंदालचा जो प्लॅन्ट आहे रायगडमध्ये, किती स्थानिक लोक काम करतात तिथे. तिथे बाजूला कॉलनी बांधल्या आहेत आणि तिकडे सगळे उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले लोक त्यांनी ठेवलेले आहेत. मग जॉब म्हणजे उद्योग आणायचे आणि जर बाहेरच्या लोकांना जॉब द्यायचा तर मग ते उद्योग काय करायचे आहेत आपल्याला. आणि दुसरा पण एक त्याच्यामध्ये मला वाटतं एक महत्त्वाचा असा भाग आहे की आपली डेमोग्राफी पण बदलते. म्हणजे उदाहरणार्थ दादरमध्ये एकेकाळी फक्त मराठी फेरीवाला दिसायचा, दादरचं जे भाजी मार्केट आहे, नंतर तिथे उत्तर भारतीय दिसायला लागले आणि आता तर तिथे परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणात तिथे मुस्लिम दिसतात आणि ते कुठून आले ते कोणालाच माहीत नाही. नाही, मी तुम्हाला सांगू ह्याच्यात आपली पण चूक आहे. म्हणजे जर न्यूट्रली आपण त्याचं ॲनालिसिस करायचं ठरवलं तर आपली चूक आहे. सगळे धंदे हे मी लहानपणापासून बघतो हे मराठी लोकांच्या ताब्यात होते, जे काय होते. आणि जे तेव्हा त्यांच्या ताब्यात होते तेव्हा त्याला शिस्त होती, बिलकुल बेशिस्तपणा नव्हता, कोणाची छेडछाड होणं, मवालीगिरी होणं, फसवाफसवी नव्हती, असे कुठलेच प्रकार नव्हते. मग ते रस्त्यावर जरी धंदा करत असले तरी ते एथिकली धंदा करत होते. पण आता काय झालं, कालांतराने आपल्या लोकांनी ते धंदे, म्हणजे जागा जरी महानगरपालिकेची असली तरी ही जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे, आपले धंदे आपण दुसऱ्याला चालवायला दिले. बिलकुल. की मला दिवसाला 200 रुपये मिळत आहेत ना, काय करायचं, मी उभं राहून काय करणार आहे. त्यापेक्षा मी कुठल्या तरी परप्रांतीयाला तो दिला, मग तो मुसलमान आहे का कोण आहे मी बघितलेलं नाही, त्याला धंदा दिला, तू मला दिवसाचे आणून 200-300 रुपये दे आणि बाकीचे काय तर तू कर धंदा. ही जर मानसिकता असेल तर मग मध्ये माझ्याकडे फेरीवाले आलेले की आमच्यावर खूप कारवाई होते, जो कोर्टाने आदेश दिला का. मी त्यांना म्हटलं एक लिस्ट बनवा की तुमच्यापैकी स्वतः बसणारे किती जण आहेत आणि किती जणांनी भाड्याने दिलेले आहेत, याची एक लिस्ट बनवा. जे स्वतः धंदा करतात, मराठी आहेत, आपल्या इथले स्थानिक आहेत, त्यांच्यासाठी मी भांडण नक्की करेन. त्याच्यानंतर ते आले नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या लोकांची पण चूक आहे त्याच्यात. मला असं वाटतं ह्याच्या संदर्भातलं पण प्रबोधन झालं पाहिजे. बिलकुल. मला वाटतं कष्ट करण्याची एक जी मानसिकता
आहे ती थोडीशी कुठेतरी कमी थोडीशी मला असं वाटतं, आणि हे सगळीकडेच आहे. म्हणजे आपला माणूस जेव्हा अमेरिकेत जातो ना तेव्हा तो खूप कष्ट करतो, बिलकुल, पण तो स्वतःच्या गावात कष्ट करत नाही. आणि हीच मानसिकता आहे की बिहारचा माणूस इथे येतो तेव्हा तो इथे खूप कष्ट पडतो, स्वतः बिहारच्या स्वतःच्या गावात कष्ट करत नाही. त्यामुळे ही जी एक मानसिकता आहे ही मला असं वाटतं जगभर आहे. वरळीमध्ये आजकाल आपलं खूप येणं जाणं होत आहे, काय चाललंय वरळीमध्ये? नाही, वरळीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने वरळीची विधानसभा लढवणार आहोत. त्याच्यासाठी सगळी तयारी चालू आहे. आणि उमेदवार कोण असेल ते येणाऱ्या काही दिवसात राजसाहेब सांगतीलच, तो त्यांचा अधिकार आहे. पण पक्ष म्हणून आम्ही पूर्ण तयारी करतो आहे. आम्ही आत्ता घरोघरी फिरतो आहे, लोकांच्या तिथल्या समस्या समजून घेतो आहे, काय आहेत त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल. काही लोकांना म्हाडाला मध्ये काही त्यांच्या तक्रारी असतील, मध्ये आपल्याला आठवत असेल तर आम्ही राजसाहेबांकडे ह्या सगळ्या लोकांना नेलेलं. त्यावेळेला शिंदेसाहेबांकडे एक बैठक झाली, तिकडे बऱ्याचशा गोष्टींचं ऑन द स्पॉट निर्णय शिंदेसाहेबांनी घेतला. तर निश्चितपणे काय झालं आहे, गेल्या 5 वर्षात त्या लोकांनी आमदार फक्त टी व्हीवरच बघितलं आहे, प्रत्यक्षात आमदाराची भेटच होत नाही. आणि भेटायचं म्हटलं तर एवढे प्रोटोकॉल आडवे होतात की त्यांना आमदार दिसतच नाही. म्हणजे वोटिंग करायचं ठाकरेंना आणि कामं सांगायची शिंदे आणि अहिरांना. आता शेवट असं आहे की मी जर निवडून आदित्य ठाकरेंना दिले तर मी सुनील शिंदे आणि सचिन अहिरकडे का जाऊ? हा विषय वरळीकरांच्या मनात आहे. आणि त्यामुळे एक थोडीसा राग, थोडीशी धुसफूस, थोडीशी चलबिचल ही वरळीकरांच्या मनात निश्चित आहे. वरळीचे जे आमदार आहेत त्यांचं तुमच्या पक्षावर जरा विशेष प्रेम सुद्धा आहे आणि लक्ष सुद्धा आहे. आमचं पण आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी, म्हणजे काही महिन्यापूर्वी खरं तर विधान केलं होतं की संपलेल्या पक्षाबद्दल काय बोलायचं, आणि अलीकडे सुपारीबाज वगैरे अशा प्रकारची हल्ली ते रोज बोलतात आमच्याबद्दल, म्हणजे बऱ्याचदा बोलतात. कसं आहे, त्यांनी ॲडव्हर्सिटीज बघितली नाही लहानपणापासून. मग त्यांना दोष देण्याचा प्रत्येकाचा भाग असतो. एखाद्याचं नशीब खूप चांगलं असतं, त्याला ॲडव्हर्सिटी बघायलाच मिळत नाही. लहानपणापासून तो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला असतो. तसे ते राजपुत्र आहेत, लहानपणापासून सत्ता बघितली आहे, बाळासाहेबांचा नातू, उद्धव ठाकरेंचा मुलगा. त्यामुळे ॲडव्हर्सिटी बघायला मिळाली नाही. त्यामुळे हे बोलणं खूप इझी आहे हो, की संपलेल्या पक्षाबद्दल. स्वतःचा पक्ष चालू करा, स्वतः मेहनत घ्या. आज पण त्यांना वरळीत जी काय आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेला सगळ्या कॉम्प्रोमाइजेस करूनच आलात ना तुम्ही काही लढून आला नाही. 2 जणांची विकेट काढली, त्याच्या बदल्यात त्यांना विधान परिषद दिली. म्हणजे त्यांनाही म्हणजे तुम्हाला नाराज करणं परवडणारं नव्हतं, म्हणून त्यांना प्रॉमिस केलं. सुनील शिंदेंना महानगरपालिकेच्या माध्यमातून आमदारकी दिली, सचिन अहिरला विधान परिषदेच्या माध्यमातून सचिन अहिरला आमदारकी दिली, आणि मग तुम्ही आमदार झालात. त्यामुळे तिथेही तुम्ही फाईट ठेवली नाही. त्यावेळेला आम्ही तिथे उभा केला नाही. पण एक अशी अपेक्षा होती मला असं वाटतं राजसाहेबांना त्यावेळेला, की 5 वर्षात काहीतरी चांगलं काम करतील लोकांना. पण 5 वर्षात चांगलं काम तर दूरच, पण आहे त्या वरळीची वाट लागायला सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही आत्ता ठरवलं आहे की यावेळेला आम्ही पूर्ण ताकदीने वरळी मतदारसंघ आणि बाकीचे मतदारसंघ जे सन्मान्य राजसाहेब सांगतील ते पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. जे वरळीचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या पक्षामध्ये एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं जनतेने बघितलं, म्हणजे मोठं परिवर्तन. पूर्वी जे मराठी करत होते ते आज भेंडी बाजार आणि तत्सम मतदारसंघामधून त्यांना लीड मिळतोय. तुमच्या पक्षामध्ये तसं काही ट्रान्सफॉर्मेशन दिसत नाही आहे. तुम्ही सुरुवातीपासून मराठी करताय, काय कारण आहे नेमकं? नाही, तुम्हाला मी सांगू का, शेवट काही लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही. आणि आम्ही तुम्हाला सांगू का, पहिल्यापासून सत्तेची चव चाखलीच नाही. त्यामुळे आम्हाला माहीतच नाही सत्ता काय. आम्ही विरोधी पक्षात राहिलो, आम्ही संघर्षाचं राजकारण करत आलो आहे आणि आम्ही संघर्षाला घाबरत नाही. पण यांचं कसं झालं, सत्ता आल्यामुळे, सत्तेची सगळं आल्यामुळे काय कॉम्प्रोमाइज करायचं ते मी करायला तयार आहे, पण मला सत्ता हवी नाही. जर ही मानसिकता नसती तर 2019मध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केलीत, त्यांच्याबरोबर युती करून तुम्ही निवडणूक लढवलीत, आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की आमचं 2.5 वर्षाचं बंद कमऱ्यातलं बोलणं होतं. आत्ताही म्हणजे त्या बंद कमऱ्यावरनं एवढं रामायण झालं तरी ते आत्ता काँग्रेसला सांगतात की बंद कमऱ्यात ठरवूया आपण मुख्यमंत्री कोण.
म्हणजे सगळ्या गोष्टी बंद कमऱ्यात जर ठरवण्याची सवय कोणाला असेल तर ते उद्धव ठाकरेंना आहे असं दिसतं एकंदरीत. नंतर मग वाटेल ते बोलता येतं. हा, म्हणून ते बंद कमऱ्यात पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरेंचे एवढे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. तुम्हाला सांगतो 2017ला मी आता त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार, पण एक कॉमन ओळखीचे होते, त्यांच्या जास्ती जवळचे होते उद्धव ठाकरेंचे, माझे मित्र होते. तर ते मला म्हणाले की संदीप यार 2 भावांना आपण एकत्र आणलं पाहिजे. 2017च्या महानगरपालिकेची गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण यांना एकत्र आणलं पाहिजे. मी म्हटलं कसं? म्हणून नाही आपल्याला आणलं पाहिजे, हे भाजपचं खूप दादागिरी चालू आहे, आमच्यावर बघितलं आमच्याबरोबर कसे वागतात वगैरे वगैरे. ठीक आहे, काय करायचं? नाही तू तुझ्या साहेबांशी बोल, मी माझ्या साहेबांशी बोलतो. म्हटलं ठीक आहे. मी राजसाहेबांना भेटलो, म्हटलं साहेब असं असं आहे, ते अमुक अमुक व्यक्ती साहेब ओळखत होते की सांगते असं. म्हणाला मी तुला सांगतो हे काय होणार नाही, ते ओळखून आहेत ते ओळखून आहे, ते काय करणार नाही. म्हटलं साहेब बघा, आता दरवेळेला लोक मग बाहेर म्हणतात की तुम्ही तयार होत नाही. मग तुला वाटतंय ना होईल, ठीक आहे, बोलणी कर, मी तुला अधिकार देतो. तर मी म्हटलं नाही साहेब तसं नाही. नाही म्हणाले जा तू बोलणी तर कर, काय होते मला येऊन सांग. चला आम्ही भेटायचो रोज. आमच्या इकडे शिवाजी पार्कला महात्मा गांधी तरण तलाव आहे, तिकडे आम्ही भेटायचो. त्या तरण तलावाच्या बाजूला एक वरती बसायची जागा आहे, तिकडे भेटायचो. काय झालं काय नाही, मग कसं करायचं, कसं स्मारकाच्या बाजूला, सावरकर स्मारकाच्या बाजूला कसं करायचं, काय करायचं. तर म्हणाल नाही तू मी भेटायला यायला पाहिजे उद्धव ठाकरेंना. तर म्हटलं असं कसं आपण डायरेक्ट भेटायचं काय? नाही म्हणाले त्यांचा विश्वास बसत नाही आहे की तुम्ही तयार आहात या गोष्टीसाठी. तर त्यांचा विश्वास बसायला म्हणून तरी तुला येऊन भेटायला लागेल. तर मी म्हटलं की आता आपण साहेबांना न विचारता ही गोष्ट करणं मला थोडंसं घाबरायला होत होतं. एक तर कसं होतं, आपण कोणाला तरी भेटायला जाणार आणि लोकांनी काहीतरी वेगळा अर्थ काढला काय, असे सगळे ते त्या म्हणजे त्या निवडणुकीच्या वेळेला एखादा फोटो किंवा काय, तर ते निवडणुकीच्या वेळेला बुमराय मग तुम्ही किती ओरडून सांगितलं की नाही ह्याच्यासाठी नाही, मी ह्याच्यासाठी गेलं तरी कोण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. कारण नंतरच्या एक्सप्लेनेशनला काही अर्थ नसतो, बातमी एकदा लागून गेली की. मग आमचे संतोष दुरी गेले. संतोष दुरीला म्हटलं की तू जा आणि उद्धव साहेबांना भेटून ये. ती व्यक्ती संतोष दुरी असे तिकडे जाऊन भेटले, त्यांना भेटले, सगळं बोलणं झालं, हे झालं. ते म्हणाले की मी माझ्या मोबाईलवरनं राजसाहेबांना फोन लावून देतो, तुम्ही बोला. तर ते म्हणाले की अरे राजाचा नंबर नाही आहे का माझ्याकडे? माझ्याकडे आहे नंबर. 26 जानेवारीला मला वाटतं त्यांनी सांगितलं, हां 26 जानेवारीला म्हणाले मी युती तोडतोय, पहिले ते लग्न तोडतो, मग आपण साखरपुडा करू. म्हणजे मी तर हवेतच गेलो की बाबा एवढं जर होतं आहे आपल्या प्रयत्नाने, म्हणजे डायरेक्ट प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असं मला झालं. मी संतोष मला बोलला असं असं बोललेत. म्हटलं चांगलं आहे, मग होईल, झालं तर बरं आहे. सगळं झालं. मग 26 तारीख झाली, काही पुढे व्हायला तयार नाही. 27 तारीख झाली, 28 तारीख झाली, 29 तारीख झाली. मला एक दिवस साहेबांनी विचारलं अरे काय झालं तुझं? म्हटलं साहेब असं असं झालं. तुला सांगितलं होतं. त्यानंतर सुद्धा राजसाहेबांनी बाळानंदगावकर साहेबांना तिथे मातोश्रीवर पाठवलेलं, ते जाऊन भेटलेले. पण नंतर मी म्हटलं की जर त्यांना करायचंच नव्हतं तर हे करायची पण गरज नव्हती ना. मग तुम्ही एक माणूस पाठवणार आणि आम्हाला एंगेज करणार इतके दिवस. तर साहेब म्हणजे त्याच्यातनं माझ्या असं लक्षात आलं आणि साहेबांना विचारलं तेव्हा पण असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाबरोबर आमचं कुठलं अंडरस्टँडिंग होऊ नये. अच्छा. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर ह्यांना झुलवत ठेवा. ओके, म्हणजे घरातच राजकारण, घरातच इतक्या मी तुम्हाला सांगू ना खालच्या दर्जाचं राजकारण या माणसांचं आहे. आणि हे म्हणजे पर्सनली अनुभवलेलं आहे आपण.
म्हणजे आपण विचार करतो की बाबा ठीक आहे, जर आपण इमोशनली विचार करतो की दोन भाऊ एकत्र आले, महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं आहे, मराठी माणसाच्या दृष्टीने चांगलं आहे, आणि त्या इमोशनचा तुम्ही गैरफायदा घेता आणि फसवता लोकांना. लोक एक चांगल्या भावनेने तुमच्याशी बोलतात, त्या इमोशनचा, त्यांच्या चांगल्या इमोशनचा तुम्ही गैरफायदा घेता आणि स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी वापरता, जे मी अनुभवलेलं आहे त्यावेळेला. आणि मला असं वाटतं हाच अनुभव थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच येताना दिसतोय. बरोबर. अजून पवार साहेबांना आला नाहीये, तो येईल. पवार साहेब मुरलेले आहेत त्यांच्या राजकारणामध्ये भावना वगैरे असं काही हो, त्यांच्यामध्ये नसतं. पण मला असं वाटतं आता कपिल पाटीलांना तो अनुभव आला, त्यांच्याशी युती केली आणि नंतर त्यांनी उमेदवार टाकला. हो, प्रकाश आंबेडकरांची सेम स्टोरी आहे. त्यामुळे ह्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. आणि उरला विषय मराठी माणसाचा, त्याने मराठी माणसासाठी काही केलेलंच नाही आहे. एक बँक होती, भवानी सहकारी बँक, तुम्हाला माहीत असेल, शिवसेना भवनच्या खाली ब्रँच होती. या बँकेमध्ये एक स्कीम चालवलेली या लोकांनी. मी जुनी गोष्ट सांगतोय तुम्हाला, मी 20, 22, 25 वर्षापूर्वी. आणि सांगितलेलं की त्यावेळेला मला असं वाटतं मुख्यमंत्री कोण होते मी तुम्हाला आठवून सांगतो, पण खूप जुनी गोष्ट आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही मराठी माणसासाठी शासनाकडनं प्लॉट घेऊ, तुम्ही हे पैसे डिपॉझिट करा. काय त्यावेळेला 2000-5000 रुपये काहीतरी होते, हे डिपॉझिट करा आणि आपण शासनाकडनं प्लॉट घ्यायचा आणि फक्त मराठी माणसासाठी घरं बांधायची. आणि 5-5 हजार रुपये गोळा केल्या. त्यावेळेला मला असं वाटतं जवळजवळ 13,000 लोकांनी का 1300 लोकांनी ते पैसे भरलेले आहेत तिथे त्या भवानी सहकारी बँकेत FDच करायचे. आणि मग जर प्लॉट मिळाला तर त्या बँक थोडं कर्ज देणार, तुमचे पैसे, असं करून मराठी माणसाला स्वस्तात घर द्यायची योजना ती भवानी सहकारी बँकेची होती. ते पैसे घेतल्यानंतर आजतागत ती कुठे गेली योजना? अजूनही बऱ्याच लोकांकडे त्याचे पावते आहेत कशासाठी आपण ती FD केली आहे त्याची. त्यामुळे यांनी नुसतं मराठी माणसाचा, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एका इमोशननी करतो, तशा मराठी माणसाच्या इमोशनचा वापर स्वतःच्या सत्तेसाठी करायचा, दुकान चालवण्यासाठी करायचा, हीच उद्धव ठाकरेंची पॉलिसी आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. तर राजकारणामध्ये एक संबंध ताणले जातात, अनेकदा ते खूप खराब होतात, इथपर्यंत ठीक आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तुमच्यावर हल्ला झाला. हो, आणि तुमचा पाय वगैरे मला वाटतं फ्रॅक्चर झालेला, हात फ्रॅक्चर झालेला. तर इथपर्यंत राजकारणामध्ये परिस्थिती काय यावी, काय आहे तुम्हाला, म्हणजे त्या हल्ल्यानंतर बराच काळ झालेला आहे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काय मानसिकता असेल मला माहीत नाही. म्हणजे तसं आता असं समोरासमोर भेटले तर संजय राऊत बोलायचे माझ्याशी, काय त्यांच्या डोक्यात आलं किंवा त्यांच्या भावाच्या डोक्यात आलं मला माहीत नाही. पण म्हणजे तुम्हाला जर शब्दांनी शब्दाचं उत्तर देता येत नसेल किंवा एवढा त्रास होत असेल की एखाद्याला हल्ला करून, बरं असं पण नाही, मग तुम्ही मला त्यावेळेला खूपच मारायला पाहिजे होतं की बाबा 60 महिने तरी हॉस्पिटलमध्ये राहायला पाहिजे, तर काहीतरी भीती बसली असती. तेही तुमचे जे कोण पाठवलेले त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. 30-40 सेकंदाच्या वर ते टिकलेही नाहीत शिवाजी पार्कमध्ये. त्यामुळे हे करून काय साध्य होणार आहे मलाही कळलं नाही. म्हणजे त्याच्यामागे काय उद्देश होता कळलं नाही. फक्त एक झालं, त्या सगळ्या याच्यामुळे मला जे मोकळेपणाने फिरायला मिळायचं ते मिळत नाही. एक पोलीस बरोबर दिलेला आहे शासनाने. बरोबर. संजय राऊतांशी नंतर कधी गाठभेट किंवा समोरासमोर येण्याचा कधी प्रसंग झाला नाही? तुम्ही वरळीमध्ये खूप ताकद लावताय, खूप प्रयत्न करताय, राजसाहेब पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. विधानसभा निवडणुका 2 महिन्यावर आहेत, काय नेमकी तयारी कशी झाली? नाही, आमची तयारी अशी आहे की तुम्हाला खरं सांगतो, ज्या वेळेला बिनशर्त पाठिंबा आम्ही जाहीर केला त्याच्यानंतरच आम्ही, त्या सभेनंतरच आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो. आमचे बऱ्यापैकी उमेदवार ठरलेले आहेत. काही ठिकाणी थोडं आम्ही वेट अँड वॉच करतोय, कारण बरेच जण आमच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडी, महायुती यांच्यामध्ये काय गणित होत आहे, त्यातले बरेचसे लोक आम्हाला संपर्क करतायत की आम्ही इच्छुक आहोत. त्यामुळे काही जागा आम्ही थांबवलेल्या आहेत, ज्या जागेवर आमचे उमेदवारांनी खूप 5 वर्षापासून प्रयत्न करतायत, सातत्याने करतायत. त्या लोकांचं तिकीट पण डिक्लेअर साहेबांनी केलं. आजपर्यंत आता कोणाचीच झालेली नाही, पण आमची 6 तिकीटं डिक्लेअर झाले. कदाचित
साहेब विदर्भात आता पुढे दौरा करतील तेव्हा अजून एखाद 2 तिकीटं डिक्लेअर होण्याची शक्यता आहे, जर साहेबांना योग्य वाटले उमेदवार तर. त्यामुळे मला असं वाटतं की आमची तयारी जोरात चालू आहे. आणि आम्ही मुळात असं आहे की आम्ही कोणालाही अद्यात न पडता लोकांच्या प्रश्नांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आमचा अजेंडा फिक्स आहे. मराठी माणसाचा रोजगार, मराठी माणसाला होणारा त्रास, महाराष्ट्रात सुजलम सुफलम कसं होईल ह्याच्या संदर्भातला अभ्यास. आता तुम्हाला सांगतो, ब्ल्यूप्रिंटमध्ये आमच्या दुर्दैवाने सगळ्यांनी त्याची चर्चा केली, पण त्याच्यानंतर आल्यानंतर कोणी चर्चा नाही केली. याच्या आधी चर्चा जास्ती झाली. शेतकऱ्यांचा जो विषय आहे की त्यांना काय बघा कसं आहे, आपण जेव्हा म्हणतो की आम्ही कर्जमाफी देऊ, इतक्या वेळा आपण कर्जमाफी दिली, पण त्या कर्जमाफीमधनं दिल्यानंतर तो शेतकरी बाहेर पडलाय का पुन्हा 4 वर्षांनी तीच परिस्थिती, तेच चित्र येत आहे. ह्याच्यासाठी काय सोल्युशन्स आहेत, त्यांना काय केलं म्हणजे त्यांना एकदा तुम्ही कर्जमाफी दिल्यानंतर पुढच्या वेळेला तो सक्षम कसा होईल याची योजनाच नाही आहे आपल्याकडे. ती आम्ही ब्ल्यूप्रिंटमध्ये म्हणली आणि ते मुद्दे घेऊन आम्ही जाणार आहोत. म्हणजे मासे देण्यापेक्षा मासे पकडायचे कसे ते शिकवणं जास्त गरजेचं आहे, जास्ती गरजेचं आहे. तुम्ही ठीक आहे 1500 रुपये आज द्याल, उद्या द्याल 3, तुम्ही किती वर्ष देणार आहात 1500 रुपये? त्यापेक्षा तुम्ही रोजगार दिलात, तो रोजगार आणि उपलब्ध करून दिलात, आणि पुन्हा मग मुद्दा तिकडेच येतो की मग रोजगार आपल्याकडे नाही असं आपण म्हणतो, तर आपले रोजगार जर बाहेरचे लोक घेऊन जाणार असतील तर पुन्हा तुमच्या हातात काय राहिलं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीज येतील पण कामावर लोक बाहेरची लागतील, हे चित्र जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत लोकांना इझिली अवेलेबल नाही आहेत जॉब्स. आणि शेवट होतं काय, जो मालक असतो कंपनीचा कोणी असो, त्याला जर कमी पैशात लेबर बाहेरचा मिळतो, कारण जो स्थानिक आणि जगभरात आहे, याच्यामध्ये काही मराठी माणसाचा दोष असण्याची गरज नाही. हे लंडनमध्ये पण आहे की लंडनमध्ये तुम्ही गेलात तर आपल्या इथला जो भारतीय माणूस जातो तो 12 तास काम करतो, पण लंडनचा जो माणूस आहे तो 8 तासच काम करतो. त्याला सॅटर्डे संडे सुट्टी लागते, पण आपले तिकडनं गेलेले लोक सॅटर्डेला पण काम करतात, एक्स्ट्रा पैसे मिळतात म्हणून संडेला पण काम करतात. पण जो स्थानिक आहे तो नाही करत, बरोबर, कारण त्याची फॅमिली बरोबर असते. आज जो बिहारवरनं आला, UP-वरनं आला, त्याची काही फॅमिली इथे नाही आहे, तो सॅटर्डे संडे नाहीतरी काय करणार, तो विचार करतो मी अजून काम करून 2 पैसे जास्ती मिळेल. पण स्थानिक माणसाची फॅमिली असते, तो नाही करू शकत, त्याला फॅमिलीला पण वेळ द्यायचा आहे, मुलांना वेळ द्यायचा आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जगभरात होतात. ह्याच्यासाठी नियमन करणं आवश्यक आहे. आज लंडनमध्ये पण तुम्ही जरी म्हणत असाल मी एवढे तास काम करतो, तरी तासांचं नियमन सगळ्यांना सारखं आहे. तुम्ही भारतातनं आलात म्हणून तुम्हाला जास्ती तास करायची मुभा नाही आहे, ते परवानगी नाही आहे. मला असं वाटतं ह्या गोष्टींचा आजपर्यंत कोणी विचार करत नाही आहे. ह्या गोष्टी घेऊन आम्ही लोकांपुढे जाऊ, हाच आमचा अजेंडा असेल आणि हेच विषय आम्ही लोकांना सांगू. लोक आता आहे ना शिव्याशाप ऐकायला कंटाळलेली आहे. हा याला हे बोलला, तो त्याला ते बोलला, आणि ते भाषेचा स्तर, मला असं वाटतं एवढे लोक कंटाळलेली आहेत या गोष्टींना. मग लोकांना कळत नाही की दोघं एकमेकांना शिव्या घालतात, याच्यातनं मला काय मिळत आहे. बिलकुल, हा प्रश्न लोकांच्या मनात यायला लागलाय. इतके दिवस जो येत नव्हता तो, आणि हल्ली ते सकाळी 9चा भोंगा वाजतो, 9 पासून सुरू झालेला आहे. बरं त्या ह्याच्यात काय म्हणजे त्यातनं मला एक सांगा की एक आउटपुट काय निघाला, महाराष्ट्रासाठी एखादं डिसिजन झालं का त्या सकाळच्या त्या ह्याच्यात? मला वाटतं हे सगळं जे चाललंय त्याच्यामुळे एक नैराश्य लोकांना जास्त येत आहे. निश्चितपणे आपण बघितलं तर यावेळेला मतदान पण कमी झालं लोकसभेला. का झालं? बिलकुल, कारण लोकांना आता चॉईस मिळत नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी अशी एक चर्चा होती की महायुतीमध्ये आणखी एक नवा पक्ष दाखल होतोय, राजसाहेब एंट्री घेतील. परंतु आता विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे मनसे आपले उमेदवार जाहीर करतोय आणि तशी काही युतीची चर्चा होत नाहीये. मुळात त्याच्यात असं आहे ना, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणतं की आम्ही काय 150-160 जागा लढवणार, 160 प्लस लढवणार. शिंदे म्हणतात 100-120च्या खाली मी तर जागा घेणारच नाही. अजितदादा पण म्हणतात की काय 90-100. हाच आकडा मुळात 288च्या वर जातोय. मग त्याच्यात आम्हाला बोलवणार आणि आम्हाला काय देणार किंवा आम्ही काय घेणार त्यांच्याकडनं? बरोबर. त्यापेक्षा आम्ही लढू, आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, आमचे मुद्दे जनतेला पटवून देऊ
आणि आम्ही लोकांना सांगू की जर खरोखर तुम्हाला चांगले लोक हवे असतील, चांगलं प्रशासन हवं असेल. आज आपण बघता की राजसाहेबांनी एखादा प्रश्न हातात घेतला की तो मार्गी लावल्याशिवाय सोडत नाही, कुठलेही प्रश्न असतो. म्हणजे विरोधकांनी काही नॅरेशन करायचा प्रयत्न केला तर लोकांना माहिती आहे ते की आपण राज ठाकरेंकडे गेलो की हे प्रश्न सॉल्व्ह होतात. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही लोकांकडे गेलं तर आम्हाला, आणि जेव्हा आम्ही एकटे फिरतोय आता, तुम्हाला खरं सांगतो दिनेशजी, लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. बिलकुल. कारण लोक ह्यांच्या भांडणाला कंटाळलेले आहेत. महायुतीमध्ये आहेच, प्लस त्या महायुतीमध्ये पण एकमेकांमध्ये भांडणं, महाविकास आघाडीमध्ये पण भांडणं की मुख्यमंत्री कोण होणार. एक जण म्हणतो चेहरा जाहीर करा, एक जण म्हणतो नाही करणार, एक जण म्हणतो किमान बंद दाराड करा, किमान बंद दाराड. काय चाललंय? म्हणजे लोकांना कळतं की आपल्या प्रश्नावर कोण बोलतंय. बरं, लोकसभा निवडणुकीमध्ये युती नाही पण काही अंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता आहे का विधानसभेमध्ये? विधानसभेमध्ये नाही, मला तरी आत्ता काही दिसत नाही. आणि अंडरस्टँडिंग म्हणजे कसं होतं मला अजूनही कळलेलं नाही आहे ते. जे म्हणजे मी आता एक नवीन शब्द ऐकला, काय स्टॅटिक अंडरस्टँडिंग असा काहीतरी शब्द ऐकला. म्हणजे काय की काहीतरी कमजोर, असा काही कमजोर उमेदवार वगैरे नसतो माझ्या मते. शेवटची पक्षाची मतं असतात ना ती त्या उमेदवाराला पडतातच. म्हणजे आता समजा मनसेने ठरवलं की बाबा कमजोर उमेदवार दे, पण मनसेचा जो मतदार आहे तो मनसेलाच करणार ना. भारतीय जनता पक्षाने ठरवलं समजा मनसेच्या समोर कमजोर उमेदवार द्यायचा, पण भारतीय जनता पक्षाची मतं आहेत त्यांना कोणी जाऊन सांगत नाही ना उमेदवार कमजोर आहे. त्यांची जी मतं आहेत ती त्याला पडणारच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की असं काही अंडरस्टँडिंगमध्ये वगैरे निवडणुका लढवत आहेत. एक तर नक्की, तुम्हाला जर खरोखर युतीत निवडणुका लढवायची असेल तर खरोखरची युती करूनच लढवावी लागतील. नाहीतर मग त्याच्यामध्ये काही अंडरस्टँडिंग हा काही पार्ट कसा होतो मलाही माहीत नाही आहे. म्हणजे राजसाहेबांचं मला वाटतं एक विधान मी बघितलं की मनसे या निवडणुकीनंतर सत्तेत दिसू शकतो. म्हणजे नेमकं काय गणित आहे मला कळलं नाही. मला असं वाटतं की विधानसभाचे निकाल लागतील त्यानंतरच हे गणित आपल्याला समजेल. पण ज्या अर्थी ते बोललेत त्या अर्थी त्यांनी एक गणित स्वतःकडे मांडलेलं आहे. म्हणजे शरद पवारांच्या एका स्टेटमेंटवर ते जबरदस्त रिॲक्ट झालेले. म्हणजे शरद पवार जे म्हणालेले की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो, त्याच्यावर त्यांनी खूप तिखट प्रतिक्रिया दिलेली आणि ती योग्य पण होती. कारण आम्ही पण एक वरिष्ठ पत्रकाराची मुलाखत इथे केलेली, त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की ही चिथावणी आहे आणि त्याच्यावर जर खरोखर झणझणीत कोणी उत्तर दिलं असेल ते राजसाहेबांनी दिलं. तुम्हाला काय वाटतं, विधानसभा निवडणुका अगदीच 2 महिन्यावर आहेत, या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं अराजकाचं वातावरण निर्माण होऊ शकतं का? नाही, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात म्हणजे लोकसभेला काहीच नाही, न भूतो न भविष्यती, असं तमाशा, त्याला दुसरा शब्द मला असं वाटतं नाहीच आहे. तमाशा हा आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाला हा माझा प्रश्न आहे. आज तुम्हाला सांगतो बदलापूरमध्ये जे लोक बाहेर पडले किंवा जे रेल्वे लाईनला उतरले किंवा काय, ती फक्त एक चुणूक होती. पण ते सगळे लोकल होते, स्थानिक होते असं तुम्हाला म्हणायचं नाही. आता त्याच्यामध्ये असतील पण शेवट तुम्हाला एक सांगू का की समजा आपण असं म्हणतो की नाही हे मॅनेज्ड आंदोलन होतं, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही मॅनेज करता येत. ठीक आहे, 5-10 लोक त्याच्यातली असतील, राजकीय पक्षाचे नसतील असं माझं म्हणणं नाही, असतील, त्यांनी काही लोकांना इन्स्टिगेट करायचा प्रयत्न केला असेल. पण लोक इन्स्टिगेट कधी होतात जेव्हा त्यांच्या मनात काहीतरी असतं तेव्हा. असंच उठून तुम्ही सांगा ना, आज मला सांगा 91-92ला ज्या वेळेला तो बाबरी मस्जिद आणि कोणी कोणाला इन्स्टिगेट नव्हतं केलं ना, ते लोकांच्या मनात साचलेलं होतं गेल्या 10 वर्षाचं, ते बाहेर पडलं. म्हणजे त्याच्या आधी जर आपण विचार केला तर जे राजीव गांधी होती त्यावेळेला त्यांनी तो जो मुस्लिम महिलेबद्दल शहाबानोचा निकाल आणि त्या पद्धतीचं लांगुल चालन जे होत होतं ते लोकांना कुठेतरी मनात साठत होतं. परिसीमा झालेली ती साठत होती. लोक रिॲक्ट नव्हते करत. ते रिॲक्ट कधी झाले? 91-92ला रिॲक्ट झाले. आणि ते ज्या पद्धतीने रिॲक्ट झाले त्यावेळेला जो काय हे झाला तो एकदाच झाला ना. त्याच्यानंतर जर ठरवलं कोणी की इन्स्टिगेट करायचं, तरी जे 92ला जे होतं ते लोकांच्या मनापासून झालेलं होतं.
आता तुम्ही इन्स्टिगेट करायचा प्रयत्न केला तरी लोकांचे नाही होत दंगली. ठीक आहे, चुटमुट थोड्या प्रकारावर, पण जोपर्यंत माझ्या मनात आत्मसंताप येत नाही ना तोपर्यंत एवढा उद्रेक होत नाही. हे माझं गणित आहे, माझं लॉजिक आहे. कदाचित मी चुकीचाही असेल, पण मला असं वाटतं की समजा जरी इन्स्टिगेट केलं तरी माझ्या मनात नसेल ना तर मी इन्स्टिगेट होत नाही. नाही, पण उद्रेक कदाचित स्वाभाविक असू शकतो, परंतु त्या संतापाला नंतर वळण देण्याचं काम होऊ शकतं. बांगलादेशमध्ये झालं, जसं मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे की उद्रेक होऊ शकतो, संताप होता लोकांच्या मनात, संताप आहे. दगड मारणारे ती लोक नसतील, ते वेगळे असतील, त्यांनी त्याला वेगळं वळण दिलं असेल. पण त्यांनी त्याला वेगळं वळण दिलं म्हणून लोकांच्याच मनात संतापच नव्हता असं म्हणण्याचं पण कारण नाही. ह्या दोन्ही गोष्टी असू शकतात. संताप तर होताच, पण ज्यांना संताप होता त्यांनी त्यांची इच्छा दगड मारण्याची नव्हती. दगड मारण्याचं काम कदाचित दुसऱ्या कोणी केलं असेल, तो वेगळा मुद्दा आहे. पण लोकांमध्ये संताप होता म्हणून लोक तिथे थांबले. मे बी त्यांनी दगड नसतील मारली, पण ते थांबलेले, आणि तो मल्टिपल रिझन्समुळे असू शकतो. कधीतरी आपल्या आयुष्यात काही घटना घडतात, कधी काही वेळेला आपली हतबलता असते, ज्या वेळेला आपल्या वेळेला घटना घडली तर त्याचा राग आपण याच्यात, अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सोलापूरच्या ज्या खासदार आहेत प्रणिती शिंदे, त्यांचं एक स्टेटमेंट काल खूप व्हायरल झालेलं, तुम्ही पाहिलं का ते? नाही. त्यांनी असं म्हटलंय की सरकार लोकांचं ऐकत नसल्यामुळे अखेर लोक हिंसाचार करतील, अशा प्रकारचं त्यांचं. नाही, मला वाटत नाही. मी तुम्हाला सांगू ना, आपल्या देशामध्ये लोकशाही एवढी मुरलेली आहे, आणि थँक्स त्यावेळेची जे आपले राज्य करत होते त्यांनी ती रुजवायला दिली, त्याची मुळं घट्ट केली. त्याचा फटका इंदिरा गांधींना पण बसला, यावेळेला मोदी साहेबांना पण बसला. एवढी आपली लोकशाही हे केलेली, ती कोणाच्या सांगण्यावरनं ऐकत नाही, ती स्वतः जे बघते त्याच्यावरनं ती डिसाईड करते. आणि ती आता मला असं वाटतं सजगतेकडे चाललेली आहे आपली लोकशाही. म्हणजे तुम्हाला एकच मी विल्सन चर्चिल साहेबांचं उदाहरण सांगेन, जे मला राजसाहेबांनी सांगितलं आणि जे पुस्तकात पण आहे. ज्या वेळेला चर्चिल साहेब म्हणजे जे युद्ध, दुसरं महायुद्ध जिंकून दिलं चर्चिल साहेबांनी, त्यावेळेला चर्चिल साहेबांना असं वाटलं की आता मी युद्ध जिंकून दिलं तर मी निवडून येणार, मोठा विजय मिळाला आहे, इट्स बट ऑब्वियस मलाच लोक निवडून देतील. आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचं युद्ध जे झालं, निवडणुका झाल्या, त्या चर्चिल साहेब हारले. बरोबर. ते म्हणाले की अरे यार, मग लोकांना पाहिजे काय? फ्रस्ट्रेट झाले ते की एवढं मी युद्ध जिंकून दिलं आणि तुम्ही मला या निवडणुकीला हरवता. त्यानंतर ते त्यांच्या बायकोबरोबर नाटक बघायला गेले संध्याकाळी. लंडनचं थिएटर, ते वर गॅलरीत बसलेले, वरती नाटक चालू होतं, नाटक वगैरे बघितलं. मला तरी कळलं विल्सन चर्चिल आलेत. तर ते नाटकाच्या संपताना त्यांनी अनाऊन्स केलं की आज आपल्यामध्ये विल्सन चर्चिल स्वतः नाटक बघायला आलेले, तर आपण त्यांना स्टँडिंग अव्हेशन देऊया. सगळे लोक उठले, टाळ्याबिळ्या वाजवल्या, खूप लोकांनी प्रतिसाद दिला, भारावून गेले चर्चिल. तर ते झालं, ते बाजूच्या माणसाला म्हणाले, डिड यू वोट फॉर मी? तर तो म्हणाला की नाही, आय डिडंट वोट फॉर यू. म्हणाला का नाही तुम्हाला मतदान दिलं? तर त्यांनी सांगितलं की युद्धाच्या काळात आम्हाला माहिती आहे की विल्स्टन चर्चिलच पाहिजे, पण त्याच्याकडे जे गुण आहेत ते शांततेच्या काळात आम्हाला लाभदायक नाही. तिथे आम्हाला कोण दुसरा पाहिजे की, कारण आता डेव्हलपमेंट करायची, आता पाडायचं नाहीये काही, आता उभं करायचंय. बरोबर. त्यामुळे आम्ही याला निवडलंय. पण तू जे महायुद्धात कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे लंडनला, ते आम्ही आयुष्यात विसरू शकणार नाही, म्हणून हे आजचं स्टँडिंग अव्हेशन होतं की तुझे उपकार आहेतच लंडनवर, पण ह्या कामासाठी हाच माणूस आहे, ह्या कामासाठी हाच माणूस आहे. इतकी प्रगल्भ लोकशाही ही 1900 मला असं वाटतं 46-47 साली जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेला जर त्यांच्या, आज मला असं वाटतं भारत त्याच प्रगल्भ लोकशाहीच्या दिशेने चाललाय. ह्याचं उदाहरण आपल्याला ह्या 2019च्या निवडणुकीत बघायला मिळालं की 24च्या निवडणुकीत बघायला मिळालं की लोकांना वाटलं की नाही, विरोधी पक्ष थोडा स्ट्रॉंग केला पाहिजे, लोकांनी स्ट्रॉंग केला. खूप म्हणजे तसं छान उदाहरण आहे. आणि हे उदाहरण देण्याची गरज अशासाठी आहे की भारतामध्ये अनेक नेते असे आहेत जे जनतेला मूर्ख समजतात. जनता अजिबात मूर्ख नाही, जनतेच्या मॅच्युरिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. तर त्यांनी हे उदाहरण खरं तर लक्षात ठेवण्याची गरज नाही, निश्चित. आणि हल्ली काय काय लोकांना असं वाटतं ना की आपण
सोशल मीडियाच्या माध्यमातून की याच्या माध्यमातून लोकांची माइंड चेंज करू शकतो, डायव्हर्ट करू शकतो. नवीन शब्दाला नॅरेशन तयार करून आपण हे करू. पण जनता अशा कुठल्याही त्याला जे पटतं, जनता सुज्ञ आहे. आपण लोकांना मूर्ख समजूया नको. लोकांना बरोबर कळतं कधी काय कुठलं डिसिजन द्यायचं. सोशल मीडियामुळे मला वाटतं एखाद्या पदार्थाचा फ्लेवर वाढू शकतो, निर्माण होऊ शकत निर्माण नाही होऊ शकत. अगदी बरोबर. आता तुम्ही राज साहेबांचा उल्लेख केलात. त्यांच्या वाचन वेळाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे बरीच पुस्तकं ते वाचत असतात आणि तुमच्याशी त्यांचं जे इक्वेशन आहे त्याबद्दल सुद्धा आम्हाला माहिती आहे. आता विधानसभा निवडणूक आहेत, एक नेते म्हणून ते प्रवास करतायत, वैयक्तिक तुम्ही त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करताय. राजसाहेबांबद्दल थोडंसं जरा सांगा, म्हणजे जे लोकांना फारसं माहीत नाही आहे. नाही, साहेबांचा म्हणजे एक खूप चांगला स्वभाव तर आहेच त्यांचा. आणि दुसरं तुम्हाला सांगू ना की बाहेर लोकांना वाटतं अरे बापरे हा माणूस खूप रागीट आहे किंवा खूप स्ट्रिक्ट आहे किंवा काय आहे. एवढा केअरिंग माणूस आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपल्याला आठवत असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माझ्यावर एक खोटी केस टाकलेली की ते पोलीस कुठेच त्याचा व्हिडिओ नव्हता, काय म्हणजे लागलाच नव्हता धक्का. कोर्टाने पण आम्हाला त्याच्यामध्ये बेल दिला, अँटिसिपेटरी बेल. तर त्यावेळेला 15 दिवस मी गायब होतो. माझा फोन बंद होता कारण आम्ही अँटिसिपेटरी बेलला ट्राय करत होतो. आणि उद्धव ठाकरेंनी जवळजवळ 8-10 क्राईमची युनिट माझ्या पाठी लावलेली की हा कुठे याला शोधून आतमध्येच टाकायचं आहे म्हणून. त्यावेळेला रोज सन्माननीय राजसाहेबांचा एक फोन असायचा माझ्या बायकोला, काय प्रॉब्लेम आहे का. आणि ज्या वेळेला आणि तिला सांगितलं की काही असेल मला डायरेक्ट फोन कर. रात्री मला असं वाटतं 1-1:30 वाजता पोलीस आमच्या घरी आलेले. त्यावेळेला तिने साहेबांना फोन केला आणि इमिजिएट ती सूत्र आली आणि ते पोलीस निघाले. पण एवढा केअरिंग माणूस, म्हणजे तुम्ही आम्ही दौऱ्यात जरी गेलो, समजा आता आपण दौऱ्यामध्ये जातो, कधी फास्ट निघतो, कधी खायला वेळ नसतो. किती गाड्या आहेत आपल्या? 15 गाड्या आहेत. 15 गाड्यांमध्ये सँडविच, बिस्किटाचे पुडे किंवा काय खायचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या हे तर जातीने बघतात. सगळ्यांना मिळालं की नाही, सगळे आलेले जेवलेत की नाही. मला असं वाटतं हा जो त्यांचा स्वभाव आहे. आणि तुम्ही साहेबांबरोबर कुठल्याही विषयावर बोला ना, त्यांना सगळ्या विषयाचं खूप चांगलं नॉलेज असतं. आणि इतिहासातले प्रसंग किंवा इतिहासातल्या उदाहरणं एवढी त्यांना माहिती आहेत. त्यांच्याशी बोलताना तुम्हाला तास, 2 तास, 2.5 तास, 3 तास कसे जातील हे समजणार पण नाही. आणि खूप द्रष्टा माणूस आहे. मला असं वाटतं की एक गोष्ट मला नेहमी वाईट वाटतं की ते जे म्हणतात ना ते 5 वर्षांनी लोकांना कळतं. मी एकच उदाहरण सांगतो. आपल्याला आठवत असेल तर भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना, सगळेजण समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करायचं हे झालेलं. त्यावेळेला राजसाहेब म्हणाले की आपल्या समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ शकणार नाही. गड किल्ले हेच शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, ते तुम्ही नीट मेंटेन करा. त्यावेळेला मला वाटतं संभाजी ब्रिगेड का असेच तत्सम कोणतरी संघटना होत्या, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान आहे, विरोधातले आहेत, हे आहेत, ते आहेत. आणि मग सगळे मोदी साहेबांनी येऊन जलपूजन केलं. ते जलपूजनात त्या बोटीवर उद्धव ठाकरेंना घेतलं नाही म्हणून त्यांना राग आला. इथपर्यंत ते झालं. आज कुठे आहे ते स्मारक? बरोबर. L&Tला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याचं, कुठे आहे ते स्मारक? त्यामुळे मला असं वाटतं तो बिचारा खरं बोलणारा माणूस आहे, पण ते लोकांना फार उशिरा वाटतं. तोपर्यंत आमचं एखादी इलेक्शन होऊन गेलेलं असतं आणि त्याचा फटका आम्हाला बसतो. आणि त्यांनी जे जाहीरपणे सांगितलं की हा शाहू फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच, पण तो आधीच छत्रपतींचा आहे. मला वाटतं त्या दिवशी जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवर छत्रपतींचं नाव ॲड केलेलं आहे. आम्हाला वाटतं राजसाहेबांचा प्रभाव आहे. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे जे त्याची काही तुलनाच होऊ शकत नाही, कोणाबरोबर होऊ शकत नाही. पण त्यांनी जे पिनपॉइंट केलं ते आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो ना, राजसाहेबांचं हे ऑब्झर्वेशन आहे. त्यांनी एका मुलाखतीत पण सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच शरद पवार घेत नाही. बरोबर. मग त्याच्यानंतर काहीतरी 1-2 वेळा घेतलं वाटतं
की हे म्हणालेत म्हणून त्यांनी घेतलं असेल किंवा अशा टाईपचं. पण त्यांच्या आधीची जर युट्यूबवरची भाषणं म्हटलं तर कुठेच नाही खरंच. आणि आता ते कुठे वापरायला लागलेले आहेत छत्रपती शिवाजी. आता त्यांना म्हणजे ते इलेक्शनमुळे वापरायला लागले, मंदिरात सुद्धा जायला लागले. हो, मंदिरात जायला लागले. मला वाटतं त्यांनी जातीबद्दल सुद्धा एक जे विधान केलं ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजलं. आणि हे विधान करण्याचं धाडस म्हणजे ते सगळ्यांना माहिती होतं की राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये स्थापना झाल्यानंतर जातीय विद्वेष वाढला, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते बोलण्याचं धाडस त्यांनी केलं, त्यामुळे नक्की नक्की कौतुक आहे. म्हणजे त्या या 2-3 स्टेटमेंटसाठी तर नाही होतं, तेच तुम्हाला मी सांगितलं, त्याचा पॉलिटिकल फटका आम्हाला बसतो. पण कालांतराने पुढे जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोन ते आज जे बोलतात तेच आहे. आज सगळ्यांनाही माहिती आहे की आता हे आरक्षण मिळू शकत नाहीये, पण बोलत कोण नाहीये. बरोबर. त्यामुळे माहित नाही आता पहिल्याच दिवशी ते सांगितलेलं शक्य नाहीये म्हणून. जोपर्यंत केंद्रात ते होत नाही तोपर्यंत शक्य नाही. पहिल्या सांगणार ते होते. आणि शेवट केंद्रामध्ये पण जर तुम्ही वाढवलं, आरक्षणाची संख्या वाढवली, कितीपर्यंत वाढवत राहणार. मराठ्यांसाठी वाढली, मग तिथे काहीतरी पटेल आहेत, मग इथे अजून कोण आहेत मला माहित नाही, गुजर सगळेच मागतील, तर ते कसं पॉसिबल नाही होणार. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्यासारखा द्रष्टा माणूस राजकारणात मुख्य पदावर असला पाहिजे. एकेकाळी शिवसेना प्रमुख जे विधान वारंवार करायचे की मी जात मानत नाही, मी जात विचारत नाही, आणि त्या धोरणावर चालणारा नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे. बरोबर, अगदी. संदीपजी, आपण न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि म्हणजे तुम्ही बिनधास्त बोललात, असं काही म्हणण्याचं कारण नाही, तुम्ही नेहमीच बिनधास्त बोलता. पण छान वाटलं, खूप मजा आली. आणि तुम्ही बोलवलं त्याबद्दल धन्यवाद खूप खूप. आणि तुमच्या पक्षाला, व्यक्तिशः तुम्हाला आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. खूपच दाहक वास्तव तुम्ही या संपूर्ण मुलाखतीमध्ये मांडलं. आणि मला असं वाटतं की ही मुलाखत बघून जे आपले प्रेक्षक आहेत, न्यूज डंकाचे प्रेक्षक, ते जागरूक होतील, सजग होतील. कारण आज जागं होण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला हे कळत नाही की बांगलादेशमध्ये आज जे घडतंय ते उद्या मुंबई पुण्यामध्ये सुद्धा घडू शकतं. आणि त्या दृष्टीने ही माहिती, ही मुलाखत मला वाटतं खूप उपयोगी ठरेल. सुनीलजी, आपण न्यूज डंका स्टुडिओमध्ये आलात, आपला वेळ दिलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल